ब्लॉगच्या सत्रात तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे 7वा दिवस आहे. आणि आता मी सकाळी आज संडे आहे आणि सकाळच्या वेळ थोडासा ऊन घेण्यासाठी सकाळची बरेच वेळाने मला सर भेटायला येणार आहे. त्यांना भेटून मी परत माझ्या रेग्युलर रुटीनला जाणार आहे. तर भेटूया. सो गाईज आता मी सरांना भेटून जस्ट आलो आहे. आमचं थोडंसं डिस्कशन झालं आहे याच्यावरती कसं काय करायचं पुढचं प्लॅनिंग वगैरे याच्यावर. आणखी थोडं ह्याच्यासाठी दोनदा कामं होती की घरामध्ये लागणाऱ्या वस्तू मशीनचं काम निघालं होतं त्याच्यासाठी रोलर घेऊन आलो. हॅलो गाईज, तर फायनली मी जातो आता. मी काकाच्या कार्यक्रमासाठी त्यांचा कार्यक्रम आहे त्यावेळी प्रोग्राम आहे तो बघायसाठी. भेटू आपण पुढे. किशोर कुमार थाने. गाईज मी आलो इथे कार्यक्रमासाठी. मस्त कार्यक्रम चालू आहे. थोडासा ब्रेक घेतला आहे. थोड्या टायमात जाऊन बघू आता. थोडा वेळ ढोकळा आणि केक फुगवण्यासाठी करतो, कारण हे ऍसिडिटीचं औषध आहे. कारण आणि एक महिलांमध्ये एक महत्वाचं आहे की लोक म्हणतात महिलांमध्ये धाडस नाही. धाडस महिलांमध्ये एवढं आहे आणि हिंमत एवढी आहे की बाजारामध्ये एखाद्या 1000 रुपयाची वस्तू असेल तर ती वस्तू 150 आणि 200 रुपये मागण्याची हिंमत आहे ती फक्त आणि फक्त महिलांमध्ये आहे. ऐक ना, असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. आता बघा कसं आहे, फार गोष्टी आता मनावर काय घेऊ नका, या काल्पनिक विनोद आहे. कारण परवा मी असंच माझ्या फिरतीच्या कार्यक्रमाला होतो बाहेर आणि बायकोचा फोन आला. आता पत्नी दुपारी आणि संध्याकाळी दोनच फोन करते, परंतु जर सकाळी एक्स्ट्रा फोन आला तर समजायचं काहीतरी अघटित घडलेलं आहे. तर मला तिचा फोन आला. मला म्हटली तुम्ही कुठे आहात? तर मी म्हटलं कोंड्यात आहे. काय झालं म्हटलं, तर काय नाही हो, ती शेजारी पळाली ना, तुम्ही आहे काय म्हणून चौकशी केली. हा म्हणजे बायको देखील किती संशय आहे ते बघा. मी म्हटलं आहे. तर परवा माझी वास्तुशांती झाली. एक सुंदर अशी मैत्रीण माझ्या बायकोची म्हणजे पत्रा. आता पत्रा म्हटल्यावर तुम्ही म्हणाल मैत्रीण आहे की भंगार आहे, पण घरी आली. बच्चे कंपनी आमची शाळेत गेली होती आणि मी, माझी पत्नी आणि ती चर्चा करत बसलो. कुकरला डाळ लावली होती माझ्या मिसेसनं. 2 शिट्या झाल्या, 3 शिट्या झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या. बायको काय तिथून हळायला तयार नाही. अरे म्हटलं 5 शिट्या झाल्या, डाळ करपली असेल. नाही म्हटली डाळ करपली तर चालेल, पण तुमची डाळ शिजून देणार नाही. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि काय माहितीये का, या दुनियेमध्ये एक लक्षात ठेवा, नियती आहे कोणाला सोडत नाही. नियती कधीच कोणाला सोडत नाही. कारण काय झालं, मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक मुलगी आहे ना फार माझ्याकडे बघायची आणि तेव्हा मी खूप भाव खायचो. आज ती शिकून डॉक्टर झाली आहे आणि मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा तिच्याकडे जातो. ती 1000 रुपये घेते मला बघायचे. काय यार, बरोबर नाही. आता प्रेमात धोका खाणाऱ्यावर एक लक्षात ठेवा, प्रेमात धोका खाणाऱ्यावर एक लक्षात ठेवा, प्रेमात रडणाऱ्यावर एक लक्षात ठेवा, डिजिटल जमाना आहे. प्रेमाची ई-केवायसी करून ठेवा. प्रेमाची ई-केवायसी करून ठेवा. कदाचित दुसऱ्याने जर लॉग इन करायला बघितलंच तर OTP आपल्याकडे आला पाहिजे. समजलं असेल तर जोरदार काढा. असंच मी बसलो होतो थोडासा आणि मोबाईलवर व्हॉट्सअप पाहत होतो. तर जुन्या मैत्रिणीचा एक फोटो दिसला म्हणून झूम करून पाहत होतो. एवढ्यात बायको आली पाठवून. मी म्हणाली याच्यापेक्षा ती काही जवळ येणार नाही. तेवढीच. रात्री वरती स्लॅबवर उभा होतो, तारे पाहत होतो. बायको म्हटली अशी वस्तू कोणची आहे तुम्ही बघू शकता पण आणू शकत नाही. म्हटलं शेजारी. ठीक आहे, वेळ फार कमी आहे, जास्त काय बोलत नाही. धन्यवाद. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. ब्लॉग जास्त मोठा होईल, बघायला मजा येणार नाही. तुम्ही काही एवढा वेळ थांबणार नाही, त्यामुळे इथेच ब्लॉग थांबूया. बाय.